मैत्रिणी चांगलं आधी होती, आधी आम्ही चांगलं बोलत होतो, ते करत होतो. हे जाती भेद झाला का? पण आता नाही. आता नाही. रंगे पाटील बसले होते तेव्हापासून आमच्या मैत्रिणी आम्हाला सोडून. मराठा समाज. हो. आंतरवाली सराटीतून काही लहान मुली महिला या ठिकाणी जयंत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या मुली आलेल्या आहेत. या मुलींनी या ठिकाणी फार जोरदार भाषण केलेलं आहे. नेमकं या मुलींचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत, या सगळ्या जाणून घेऊया आपण. ताई, तुझं नाव काय बेटा? माझं नाव राधिका कुकुपटन. कुठून आली? मी आंतरवाली सराटी. काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरांगे पाटलाला आरक्षण देत होते, तेव्हा का नाही घेतलं? मग तेव्हा त्या म्हणले होते ना तुम्हाला देतो बाबा आरक्षण, तेव्हा नाही घेतलं. मग आता असं का की ओबीसीतून तुम्ही भरलेला टाकू ओढून घ्यायला लागले? कारण ते त्यांच्या लेकराचं पाठ आहे ना. मग आम्ही पण आमचे पण मम्मी पप्पा त्या लेकराचं पाठ असेल ना बाबा, त्यांचे पण स्वप्न आहे, त्यांना पण पुढे शिकायचं. यांना पण वाटतं आमचे पण लेकर आहे, आम्हाला पण शिकायचं. मला वाटतं बाबा यांनी असं करू नये. 1 वर्ष झालं ते तिथं आरक्षणावर बसले, त्याचं काय ते कीर्तन, काय ते मृदुंग, अरे असं का आम्ही 1 वर्ष त्रास सहन केला. आणि तेव्हा मग काय त्यांनी काय ते मोर्चा केला होता ते एकरमध्ये शेतामध्ये, तेव्हा पण लोकांना आम्ही जेव घातलं, पाणी पिऊ घातलं. ते का कबून नाही मग समजलं त्यांना. त्यावेळेस तुम्ही का जेव घातलं मराठ्यांना? मग आम्ही तेव्हा जेव घातलं ना कबून की आम्हाला माया आली ना बाबा, आली बाबा, एवढं ऊन होतं की त्याला ना आम्ही त्याला ना जेवायला तेवढं फायदा केलं. मग आता कबून त्याला ओबीसीतून का लागत मग आरक्षण? त्यांना तेव्हा देत होते. त्यांच्या आरक्षणाला विरोध आहे तुमचा? आमचा विरोध. ओबीसीतून देऊ नका म्हणणं आहे का आरक्षणालाच विरोध? आरक्षण म्हणजे ओबीसीतून देऊच नका, कारण ओबीसीला धक्का लागलाच नाही पाहिजे. त्यांना आरक्षण भेटलं? आरक्षण त्यांना काय म्हणजे ओबीसीतून कसं काय मिळणार? त्यांना भेटून द्या. आमचं घ्यायचं नाही, त्यांना घेऊन द्या ना. घ्यायचं तुमचं घ्या, पण आमच्या याला धक्काच नाही लागला पाहिजे. काय नेमकं म्हणणं? आमचं म्हणणं आहे आम्ही आमच्या त्यांना आरक्षण गेलं नाही पाहिजे. तुम्हाला घ्यायचं ना, तुम्ही तुमचं स्वतःचं घ्या, आमचं घेऊ नका. जर त्याने आमचा धक्का लावला तर आम्ही बघू मग काय करायचं ते. काय करा तुम्ही तर छोट्या करू, आम्ही काहीतरी करू ना. आम्ही आता नाही, आम्ही तेव्हा शांत बसतो. आता आम्हाला कळलं ना बाबा आमच्या आरक्षण धक्का लागणार आहे, मग तेव्हा आम्हाला लिहून द्या ना तुमच्या आरक्षण धक्का नाही लागणार. लिहून द्या ना आम्हाला. हे साहेब एवढं उपोषणाला बसले, त्यांना त्यांची कदर करा ना. त्यांना लिहून द्या ना बाबा तुमच्या ओबीसीला आरक्षणाला धक्का नाही लागणार. मग आम्ही जेव्हा आमचं आरक्षण जाईल आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागला ना, साहेब महाराष्ट्र पिटल्याशिवाय लाडू नाही म्हणून ओबीसीने. तू तर एवढी छोटी आहे, काय करते? छोटी का नाही, मग मला पाठिंबा लोकांचा पाठिंबा असला मी पण पुढे होऊन मग ते करायचं ना. ते मला लोक सांगते ना ओबीसीचे बाबा असं ते करायचं, तेच करे. मग मी पण भेट नसते, मी पण ओबीसी ना, मग ओबीसीच राहणार. आमच्या आरक्षणाला धक्का लागलाच नाही पाहिजे. आम्ही 5 किलोमीटर दूर आलोय वडीगोत्रीला. आम्ही त्यांचे शिकत आम्ही आम्ही काय नुसतं येड्यावानी करतो का? ते बी शाळेत शिकते, आम्ही बी शिकतो. मग तेव्हा म्हणले होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते आरक्षण लागतं का, तेव्हा का नाही घ्यायचं? तेव्हा लई पाटील होते. आता आम्हाला का म्हणून झोळी बांधू आरक्षण मागताय. आता जर आरक्षण आमच्या ओबीसी नुसता हात लावा पाहू मग आम्ही काय करायचं पुढे. तेव्हा काय म्हणले तुम्हाला कुणी हे बोलायला सांगितलंय का? तुम्ही कुणाचं ऐकून बोलताय? आम्हाला कळतं ना आम्ही आमच्या शिक्षणाचं पाहतो ना. आम्हाला कोण बोलायला सांगितलं नाही. आम्ही समोरच्या काढला. त्याने आमच्या हक्काचं आरक्षण घेतलंच नाही पाहिजे. आम्हाला शिकायचंय, आम्हाला मोठं व्हायचंय. त्याने आमच्या हक्काचं आरक्षण घेतलं, आम्ही कसं शिकायचं? इकडे बेटा, इकडे. काय नाव आहे तुझं? आम्हाला त्यांना विरोध नाहीये, पण ओबीसी मधून घेते त्याला विरोध आहे. त्यांना आरक्षण भेटलं? हा भेटलं पाहिजे, पण आमच्या ओबीसी मधून नाही भेटलं पाहिजे. मला एक सांग, तुझ्यासोबत मराठा समाजातल्या तुझ्या मैत्रिणी पण असतात? हो आहेत ना. मग त्या कशा आहेत? त्याची बी परिस्थिती तुमच्यासारखी नाही? त्यांची आहेत, पण त्या पण आता जातीवाद करायला लागल्या. कशा जातीवाद करतात? म्हणजे म्हणतात अनेक आमचे देव आहेत. आपण जर पाय पडायला गेलो ना, ते मंदिरापाशी ते बसलेले स्टेज पाटील, आपण जर तिथं गेलं तर म्हणतात तू तिथं जाऊ नको, आमचे देव आहेत असं म्हणतात. तुमच्या मैत्रिणी आता तुम्हाला बोलत नाही? बोलते म्हणजे आता बोलणं कमी केलं त्यांनी. मंदिरापाशी पाय पडायला गेलं म्हणतात तिथं जाऊ नको, आमचे देव आहे तिथं स्टेजवर बसलेले असं करतात. शाळेमध्ये तुमच्या मराठा मैत्रिणी तुम्हाला बोलत नाही? आम्ही शाळेत जात होतो, ट्रॉफी फुल व्हायची. आम्हाला सर ना दुपारून सुट्टी द्यायची तरी आम्हाला येत नव्हतं. बळत फुल आम्हाला तिकडे सोडायचे. आम्हाला पै यायला लागायचं, बस असायची पै जायला लागतं आम्हाला. आता मैत्री तुटली? हा, काही जणी बोलतच नाहीये, कारण की मराठ्याच्या पोरी आम्हाला बोलत नाही, कारण की आपण ओबीसी म्हणून.
आता हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मैत्री खराब झाली. हो आधी तर मैत्री असेल. बोलले पण 1-2 महिने, पण त्या काय म्हणायच्या नाही का, इथं आमचे देव बसते, तू आता ते कसे बसले तिथं तसे त्या तसं नव्हतं. त्या म्हणत होते आमचे देव बसले तर तू मंदिरात जायचं नाही. बरं तिथं पडदा लावून घेतला देवीला. देवी आधी म्हणत नव्हते असं. नाही, आधी नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराज आता आंदोलन सुरू झालं तसं मैत्री बी खराब झाली तुमची. हो मराठा मैत्रीण आहे का तुमची? आहे, पण ती पण आता एवढं बोलायला आता बोलत नाही. नाहीये. पण आता ठीक आहे, आता बघितलं आपण या ठिकाणी. एक शेवटचं हिच्याशी बोलतो. इकडेच आहे. तुला मराठा मैत्रीण आहे? मराठा समाजाची मैत्रीण आहे? मी मराठीची नाही, मी लाडी. नाही, तुला मैत्रीण मराठा समाजाची होती का? हो होती. मग आता आहे का मैत्रीण? नाही, आता इथं नाही आलेले आहे. पण तुझी आता मैत्री आहे हो तिच्यासोबत? आहे. व्यवस्थित बोलता तुम्ही दोघी? हो व्यवस्थित बोलतो, कारण आमचं काही नाहीच ना, जातीत केलेलं आहे ना. पण तुमचं यांचं म्हणणं असं आहे की यांच्या मराठा समाजाच्या मैत्रिणी आता यांना बोलत नाही. त्यांना बोलत नाही, कारण मग आता कसं आहे, माझी 10वी झाली, माझं वर्ष संपला 10वीचं. ती 10वी झाली. हा, माझी 10वी झाली. पण असं मला सांग, असं ज्या मित्र मैत्रिणी मराठा समाजाचे ओबीसीचे, आता त्याचं वातावरण का दोघांमध्ये खरं? ते म्हणते की आम्ही घेऊ तर ओबीसीतूनच आरक्षण घेऊ. नाही, ते सोड ना. मैत्री तुमची खराब झाली. हा सर, असं मनापासून मैत्री नाही राहिली. नाही, मनापासून मला मराठीची एक पण पोरगी नाही. सारं माझ्या ओबीसी. पण आधी मैत्रिणी चांगलं आधी होती, आधी आम्ही चांगलं बोलत होतो, देखत होतो. हे जाती भेद झाला का? पण आता नाही. आता नाही. पाटील बसले होते तेव्हापासून आमच्या मैत्रिणी आम्हाला सोडून. मराठा समाज. हो या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, या मुलींच्या, ठीक आहे, त्यांनी ज्या पद्धतीने बोललं हे त्यांनी कुठंतरी ऐकलेलं आहे. मराठा समाजाबद्दलची त्यांची वक्तव्य जी केलेली आहे, त्यांचं वय फार छोटं आहे, त्यांना ते कळणार नाही. मात्र त्यांनी ऐकलेलं आहे. मोठ्या लोकांच्या गप्पा असतील, गावातल्या गप्पा असतील, त्या ऐकून त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी होतं आहे. मला फक्त हे दाखवून द्यायचं आहे की या मुलींच्या मराठा समाजाच्या मैत्रिणी होत्या. या आंदोलनाच्या आधी त्यांच्या सलोख्याचं वातावरण होतं. मात्र आता ओबीसी आणि मराठा वाद किती खालपर्यंत पोहोचलेला आहे, या सगळ्या लहान लहान चिमुकल्यांच्या, या लहान मुलींच्या बोलण्यातून आपल्याला समजू शकतं. हे वातावरण बदलायला फार दिवस लागतील. हे जे काही मोठी लोक आहेत, या सगळ्या गोष्टींवर राजकारण करतायत किंवा एकमेकांवर चिखलफेक करतायत, आरोप करतायत, त्यांच्यापर्यंत हे जाणं फार महत्वाचं आहे.